मुंबई में आयोजित पत्रकार परिषद में शिवसेना उद्धव ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने विधान परिषद चुनाव को लेकर महायुति सरकार पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने दावा किया कि 17 में से 6 सीटों को निर्विरोध कराने के करीब 150 करोड़ रुपए का इस्तेमाल किया गया। राउत के अनुसार पुणे, संभाजीनगर, कोकण, यवतमाल और वर्धा सहित कई स्थानों पर उम्मीदवारों की वापसी के लिए बड़े पैमाने पर आर्थिक लेन देन हुआ। उन्होंने कहा कि सरकार के पास पर्याप्त संख्या बल है, वहां इस प्रकार के घोड़े बाजार की जरूरत नहीं थी। राउत ने आरोप लगाया कि कोकण में उम्मीदवार की वापसी के लिए 25 करोड़ रुपए दिए गए, जबकि अन्य क्षेत्रों में भी इसी तरह के सौदे हुए हैं। संजय राउत ने कहा कि यह केवल लोकतंत्र पर हमला नहीं, बल्कि महाराष्ट्र की राजनीतिक संस्कृति और छवि को भी नुकसान पहुंचाने वाला मामला है। उन्होंने आरोप लगाया कि कई उम्मीदवारों ने व्यक्तिगत स्वार्थ में और पार्टी नेतृत्व को अंधेरे में रखकर अपने नाम वापस लिए। महाविकास आघाड़ी में फूट की खबरों को खारिज करते हुए राउत ने कहा कि कई सीटों पर विपक्षी उम्मीदवार अभी भी चुनाव मैदान में है। उन्होंने यह भी आरोप लगाया कि कुछ स्थानों पर विपक्षी उम्मीदवारों को धमकियां देकर नाम वापस लेने का दबाव बनाया गया है। 17 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आणि या 6 जागा बिनविरोध करण्यासाठी कालच मी सांगितलं की साधारण काल दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये खर्च झाले। त्याच्यामध्ये पुण्यातली माघार, छत्रपती संभाजीनगरमधली माघार, कोकणातली माघार, आज मी ते ट्विटवर टाकलेलं आहे आकडे सगळे। याशिवाय अजून 3 ठिकाणी यवतमाळ, वर्धा, गडचिरोली वगैरे तो भाग सगळा 150 कोटी रुपये काल माघारी आणि बिनविरोध या संदर्भातले जे व्यवहार झाले, त्यात खर्च झाले। आता ज्या 11 निवडणुका होणार आहेत तिथे मोठ्या प्रमाणात खर्च केले जाते। माझं असं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना, पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करताय? हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे। तुमच्याकडे जिंकून येण्याइतकं बळ आहे, संख्याबळ आहे, यंत्रणा आहे, तरीही तुम्ही बिनविरोध माघार यासाठी एवढा आटापिटा का करताय? घोडेबाजार का करताय? एका बाजूला मोदी म्हणतात काटकसर करा, मोठे कार्यक्रम करू नका, गाड्या घोड्या उडवू नका, मग पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? अशा प्रकारे विधान परिषद निवडणुकांवरती अशा प्रकारे कोटी कोटी रुपये पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण, त्यातले 15 कोटी रुपये BKCतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले। विचारा, तुम्ही जाऊन विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा या निर्लज्जपणावर। संभाजीनगरमध्ये सुद्धा साधारण तेवढीच रक्कम लेनदेन झाली। पुण्यातले तर आकडे आज प्रसिद्धच झालेले आहेत। उमेदवारीच्या बदल्यात उमेदवारी देणाऱ्यांना काय दिलं आहे ते काही कर्ज रूपानं आहे, काही स्थावर मालमत्तेच्या रूपानं आहे। या महाराष्ट्रात हे चित्र जे निर्माण झालं आहे भारतीय जनता पक्षाच्या कृपेने, हे फक्त लोकशाहीला कलंक लावणारं नाही, तर या महाराष्ट्राची प्रतिमा, प्रतिभा, संस्कृती यांना सुद्धा काळिमा फासणारा हा प्रकार आहे। मी वारंवार तेच सांगतो, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही तर 5वी संख्याबळ आहे, 5 तरीही तुम्ही हे उद्योग का करताय? तुम्हाला ही नशा जळली आहे का? ही नशा जळली आहे का तुम्हाला? पैसे उडवायचे आहेत, पैसे माणसं विकत घ्यायचीच आहेत, लोक पाहतायत आणि आता झुरळं पण रस्त्यावरती उतरायला लागले। लक्षात घ्या, तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल। व्यक्तिगत स्वार्थापोटी आणि पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून या माघार घेतलेल्या आहेत। उमेदवारी घेताना तुम्ही पक्ष नेतृत्वाकडे आलात,
मला तर आश्चर्य वाटतं, कोकणातले एक उमेदवार आमचे पूर्वीचे संघ परिवारातले म्हणजे नीतिमान, हां, नैतिकता वगैरे, मातोश्रीवरती येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबिरीच्या साक्षीनं नॉमिनेशन का उमेदवारी अर्ज घेतात. तिथून ते सिद्धिविनायक मंदिरात जातात. सिद्धिविनायकाच्या पायाशी तो उमेदवारी अर्ज ठेवतात. सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतात. कपाळाला सिद्धिविनायकाचा शेंदूर लावतात, काय ते लावतात, प्रसाद घेतात, पिळा लावतात. हिंदुत्ववादी ना. आणि कोकणात जाऊन हिंदुत्वाचा बुच लावतात. सगळे हिंदुत्ववादी एकत्र आले गद्दारीसाठी. फोटो पहा, मी टाकला आहे. म्हणजे स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे सगळे सो कॉल हिंदुत्ववादी बेईमानी करण्यासाठी एकत्र आले. कोणत्या वेद पुराणामध्ये अशा प्रकारे बेईमानीला स्थान दिलं आहे? कोणत्या उपनिषदांमध्ये अशा प्रकारे गद्दारीला स्थान दिलं आहे?